हाय गाईज, कशा आहात? आज पुन्हा एकदा मी मूलच्या नुईलचं एक व्हिडिओ आलेला आहे आपला. मामी आणि ताईंच्या मस्त असं साड्यांचं सेक्शन पाहायचं चाललेलं होतं. आपल्याला तर काही त्या साड्यांमधलं कळत नाही, पण आपण काही जास्त लक्ष दिलं नाही, पण तरी पण पाहायचं काम चाललेलंच होतं. चला, इतके सगळे साड्यांची व्हरायटी दाखवल्या होत्या. खूप छान छान. मला ते प्रत्येक साडी आवडायची, पण काय करणार, आपल्याला त्यातलं काही कळतच नाही. चला, त्यानंतर एवढ्या साड्या होत्या ना, बापरे. गर्दी पण खूप सारी होती. आम्ही पहिल्यांदा पूर्ण फिरून पाहिलं, नंतर एका ठिकाणी आम्ही साड्या म्हणजे चॉईस केल्या. गर्दी बघू शकते, एवढी सगळी गर्दी आहे ना, विचारायची सोय नाही. आम्हाला आहे ना, आमची त्यात एक गंमत झाली. आमची साक्षी आणि स्वराज हरवले होते, पण आम्हाला दिसतच नव्हते. आम्ही पूर्ण खालच्या वरच्या मजला पूर्ण चेक केला, कुठेच दिसत नव्हते. नंतर माहिती झालं ते की पाणी प्यायला गेले होते ते. चला, पाणी प्यायला गेले होते. त्यानंतर आम्ही आणखीन थोडंसं पाहिलं. त्यानंतर परत एकदा आहे ना, असंच पाहता बाहेर गेलो थोडं, म्हणजे मोलच्यामध्येच होतं. तिथे पण आमचा शौर्य हरवला. शौर्य पण पाणी प्यायला गेलता, पण एवढे सगळी गर्दी असल्यामुळे ना आम्हाला कुठंच कोणी शोधत मिळत नव्हतं. त्यामुळे ना आम्ही सगळे एकत्रच त्यांना घेतलं आणि एका ठिकाणीच साड्या सिलेक्ट केल्या. कोणत्या साड्या सिलेक्ट केल्या हे पण तुम्हाला सांगतेच. चला, मग त्या आधीच एवढी गर्दीचं ना सांगायची सोयच नाही. इतकी सगळी गर्दी, माणसांना एकमेकांना आम्ही दिसत नव्हतो, इतकी सगळी गर्दी होती. एक अक्षरशः मी ना कोणता ड्रेस घातला हे लक्षात ठेवायचं काम चाललं होतं माझं, कारण की इतके सगळ्या माणसांना चेहरे दिसतच नव्हते. त्यामुळे ना आमचं फक्त असंच एकमेकांना शोधायचं काम चाललेलं होतं. आणि त्यामध्ये तुम्हाला दाखवते चला, इतके आमचे गोंधळ उडाला होता ना. त्यानंतर रात्री यायला तर आम्हाला काही हेच नव्हतं, सोयच नव्हती रात्री यायची. हे बघा, एवढी सगळी गर्दी होती, त्यामध्ये आम्हाला साड्या घ्यायच्या होत्या. त्यानंतर इथे पण टी शर्ट पॅन्टची ऑफर चाललेली होती, ते पण मी घेतलं आहे. चला, मग तुम्हाला एखाद्या दिवशी एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेलच. बघा, मस्त टी शर्ट पॅन्ट आहेत. तो 200 रुपयाला पॅन्ट होती, 165ला टी शर्ट होतं. प्लाझो टाईप पॅन्ट होती. बघा, साड्या पण येतात. या पण साड्या 1000च्या पुढच्या होत्या. छान होत्या पण साड्या. चला, मग आपण बघूया आपल्याला काय पाहिजे होतं. हे पण याच्यात पण आपल्याला साड्या घ्यायच्या होत्या. त्या रेंजच्या आहेत का पाहायचं काम चाललेलं होतं, पण आम्हाला काही एक पण आवडली नाही. बघा, टी शर्ट ते पण पाहिले. तर ते व्हिडिओ काढायला आमच्या साक्षी होत्या. सगळे व्हिडिओ त्यांनीच काढलेत म्हणूनच त्या हरवलेले व्हिडिओ आमच्या याच्यामध्ये आलेला नाही आहे. चला, दाखवते तुम्हाला. आणखीन खूप सारे कलरचे पण होते, पाहू शकताय. तर त्यानंतर पुढे गेलो. इथं पाहू शकता तुम्ही साड्यांचे सेक्शन वगैरे खूप सगळे होते. इतके भारी भारी साडी होती ना, बघा. आणि खूप लेट व्हिडिओ चालले ते. आता मध्ये सुट्टी चालली होती नाही तर बघा, शौर्य आणि हिंदवीचं मस्त डान्स चाललं. एवढ्या गर्दीमध्ये त्यांनी एवढी मस्त मोकळी जागा सापडली होती, मस्त नाचायचं काम चाललेलं होतं. त्यांची तर मस्ती चालूच आहे. आणि मामी आणि ताईंचं साड्या सिलेक्ट करायचं काम झालं. मला तर त्या साड्यामधलं कळत नव्हतं. आपण एका बाजूला बसलो होतो, म्हणजे एका बाजूला त्यांच्यामध्येच होते, पण जास्त काय आपल्याला समजत नसल्यामुळे आपण त्यात लक्ष देत नव्हतो. चला, मग इथे बघा, मस्त अशा साड्या सिलेक्ट करायचं काम चाललंय. त्यानंतर एका सेक्शनला जाऊन आम्ही म्हणजे इथे जास्त रेंजच्या नसतात, 1000, 1500, 2000पर्यंतच्या साड्या या सेक्शनला भेटतात. तिथे गेलो. तिथे आम्हाला म्हणजे ताईंना आणि मामींना एक साडी आवडली होती. त्याच डिझाईनमध्ये, त्याच कलरमध्ये दुसरी साडी पाहिजे होती. त्यासाठी किती ह्यांनी राबवून घेतलं त्या स्टाफला पाहू दाखवते तुम्हाला. चला, इथे मस्त अशा साड्या अगोदर पाहायचंच काम चाललेलं होतं. त्यातली एक साडी आवडल्यानंतर आणि इथे पाणी प्यायचं काम चाललं होतं या तिघांचं. त्यानंतर हे बघा, इथेच एक साडी सेक्शनचं काय चाललं आहे. आणि इथे साक्षी स्वतःचाच व्हिडिओ काढत होत्या. इथे एक साडी आवडली यांना. ही साडी सटल्याची काढली त्यांनी हातात. ती साडी त्यांना आवडलेली. त्यामध्ये दुसरी साडी सेम कलर सेम डिझाईन त्यांना हवी होती. त्यासाठी त्यांनी किती त्या स्टाफला राबवलं आहे ना, तुम्हाला दाखवते चला.
जास्त काही नाही, तुम्हाला सांगतेच ना. हे बघा असे यांनी चुचकून पाहिलं. स्टाफला पण खूप वेळ चाफायला लावलं. हे बघा इतकं त्यांना चाफायला लावलं ना. चाफायला लावलं त्याचं फायदा झाला. भेटले आम्हाला त्या कलरमध्ये, त्याच डिझाईनमध्ये सेम टू सेम दोन्ही साड्या होत्या. काहीच बदल नाही. त्यासाठी पण इतकं सगळं चापायचं म्हटल्यावर कसं ना. जाऊ द्या. त्यांनी स्टाफनी पण ते इतकं केलं. त्यांना काम असते म्हणा. त्यानंतर बघा इतक्या साड्या पाहिल्यानंतर मला तर आहे ना, जी ते टाकतं ते आवडते बघा. माझं असंच आहे. मला म्हणजे आपल्याला अशीच पाहिजे तशीच पाहिजे माझं नसतं. म्हणजे घरून ठरवून जाते, तिथं गेल्यानंतर दुसरंच काहीतरी होतं त्यामध्ये ना. त्यामुळे हे मामी आणि त्यांचं काय असेल ते असेल. इथे कन्फ्युजन चालू होत्या 2 साड्यातली कोणती घ्यायची, की दोन्हीची डिझाईन एक होती, कलर वेगळे होते. त्यानंतर पण त्यांना तर एक जो कलर आवडला तोच कलर त्यांनी त्याच कलरमध्ये 2 साड्या घेतल्या. चला कोणता कलर होता काय होतं ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेनच. बघा हा होतं वरती आहे का तोच कलर आहे. बघा इथं साक्षींचं स्वतःचाच व्हिडिओ काढायचं काम चाललं आहे. आणि त्यानंतर मस्तपैकी आम्हाला ना भेटला बरं का तो कलर. चला तो कसा भेटला तुम्हाला दाखवतेच. तर या 2 साड्यांमधली एक साडी घ्यायचं कन्फ्युजन चाललेलं होतं. तर कोणती घ्यायची ते त्यांचं म्हणजे मामीनंच घ्यायच्या होत्या खरं तर या साड्या. त्यांच्या नंदांसाठी रक्षाबंधनची खरीदारी होती कधीतरी. आणि मी माझ्या नंदांसाठी काय घेतलं त्याचा व्हिडिओ केलाच नाही. तर तुम्हाला तो व्हिडिओ करायचं नाही जमणार, जाऊ द्या असू द्या. तर या 2 साड्यांमधली एक साडी 2 साड्या घ्यायच्या होत्या आम्हाला. त्यामध्ये मस्त अशा साड्या घेतल्याच. तर कशा घेतल्या आम्हाला तोच कलर कसा भेटला, तीच डिझाईन तोच कलरमध्ये कशी साडी भेटली ते दाखवते तुम्हाला. चला आता तेच दिसणार आहे तुम्हाला पण. प्रत्येक मी जे सांगते तेच कलर तीच डिझाईन, त्यासाठी आम्ही स्टाफला खूप राबवून घेतलं. तर तुम्हाला वाटत असेल असं नेमकं काय झालं. तर चला तुम्हाला दाखवते आता व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. जास्त वेळ न घालवता तुम्हाला ते दाखवते. आणि ही जी वरती साडी ना तीच साडी आम्हाला सेम तशीच पाहिजे. ती इथे साक्षीचं त्यांचं काय चाललंय बघा. इथे ना साक्षीने इंदळीची मस्ती चाललेली होती. ती म्हणत होती मला उचलू नको, आणि साक्षी काही उचल्याशिवाय राहत नव्हत्या. तर इथे विचार चाललं होता मला याच कलरमध्ये हीच डिझाईन सगळी पाहिजे. ते म्हणत होते एकाच कलरमध्ये एकच डिझाईन मिळणार नाही. पण बघा त्यांनी थोडंसं पाहायला लावलं आणि आम्हाला ती भेटली. आता ही दादा आम्हाला शोधून देणार आहेत. तर बघा आता ही दादांना ना शोधायला सांगितलंय. हे बघा हे दादा शोधतायत आम्हाला आहे ना तोच कलर तीच डिझाईन इतकी आवडली ना, काय करणार आता. तर या दादांना एवढं सगळं उचकायला सांगितलं होतं आणि त्यांनी पण सगळं ढिगारा उचकून पाहिला आहे. त्यामध्ये आम्हाला पार शेवटी सापडली. बघा हे बघा. त्यानंतर इथं लगेच त्यांनी आम्हाला उघडून पण खोलून दाखवली, कारण की आतमध्ये कुठं चुन्या काही आहेत का त्यासाठी पूर्ण खोलून दाखवली. बघू शकता इतकी सुंदर साडी होती ना, आणि दोन्ही एकदम सेम टू सेम, काहीच बदल नाही बघ. साडी इतकी छान साडी होती ना, खरंच उघडल्यानंतर मला पण आवडली बरं का. आणि पूर्ण भरलेली साडी ही म्हणजे जी डिझाईन आहे ना पूर्ण इथून तिथून आहे आणि शाईन मारते, त्यामुळे इतकी भारी साडी दिसत होती. त्यानंतर दुसरी पण सेम टू सेम काहीच बदल नव्हता. गोल्डनचं म्हणजे डिझाईन होती आणि पर्पल कलरची होती, वांगी कलर, त्यामुळे खूप छान दिसत होती साडी. आणि गोरे असल्यामुळे आमच्या आई गोरे आहेत त्यामुळे ती साडी खूप छान दिसते. आणि मामीनी खरं तर त्यांच्यासाठीच घेतले ते रक्षाबंधनसाठी. त्यानंतर इतकी छान साडी असल्यामुळे आम्ही पण निघलो, नंतर पुढे फायनल केले आणि पुढे निघलो. तर तिथे पण पॅन्ट आणि ते घेतलंच, ते इथे व्हिडिओमध्ये केलं नाही. त्यानंतर इथं बघा साक्षीचं हिंदाईचं काय चाललंय. मध्ये मध्ये तर आत्याबाईचं येणारच, ते शांत बसतच नव्हती हिंदवी. ते झालं आणि मस्त साक्षीचं हिंदवीचं खेळायचं काम चाललेलं होतं. त्यानंतर बिलिंग करायच्या वेळेस इथं आत्या आणि हिंदवीचा खेळ चाललेला होता मस्त. हिंदवी काय म्हटल्यानंतर आमचं चालतं बोलतं टेडी बेअरच आहे तो. चला मग इथं आम्ही मस्त असे
साड्या फिक्स केल्या आणि निघालो घरी. घरी येताना आज काय म्हणजे त्या लोकांचा सण होता. मले का काहीतरी जंशने मलाईत असं काहीतरी होतं. त्यांची मिरवणूक होती आणि आम्हाला पूर्ण ट्रॉफिक झालं. काय करणार, ट्रॉफिक. आणि अशा वेळेस ना रिक्षावाले पण इतके आडून बघतात. 200 असे रेट सांगायला लागले निगडीपर्यंतचेच आम्हाला. पण काय करणार, पर्याय नव्हता. तर आम्ही 120 रुपयामध्ये निगडीला आलो आणि तिथेही आलेले होते. त्यांच्यासोबत घरी आलो. नाहीतर माहीत नाही आम्हाला या साड्या शॉपिंग काय परवडली नसते आजची. चला मग तुमच्यासोबत पण असं काही घडलं आहे का, कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि त्यानंतर आम्ही व्हाईट साड्या पाहायच्या होत्या मला. त्याच पाहायसाठी त्यांना सांगितले होते. तर तुम्ही पाहू शकता व्हाईट साडी आम्हाला बिलकुल आवडली नाही. आणि ते आम्ही शक्तिभक्तीला होतो इतकी सगळी ट्रॉफिकला निगडीत आलेलं होतं. आणि बघा ट्रॉफिक तुम्ही पाहू शकताय. आणि अंधार पण इतका झाला होता ना. तर आम्ही इथेच थांबलेलो होतो. मच्छर वगैरे चावायला लागले होते. आणि हे ट्रॅफिक पाहू शकताय. तर इथेच आम्हाला हे न्यायला आले. आणि मस्तपैकी आम्ही इथेच हे बघा रिक्षामध्ये थांबलेलो आहोत. इथे थांबल्यानंतर हे न्यायला आले आणि घरी गेलो. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजची शॉपिंग कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.